तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. तर आज आपलं AML किंवा पायथन फुल स्टॅक साठी जे आपण SQL ते शिकवतोय, त्या SQL मध्ये आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा तो म्हणजे जॉईन्स. आणि याआधी पण मी खूप सारे व्हिडिओ टाकले, पण मला जो पाहिजे असा रिस्पॉन्स हा प्रत्येक व्हिडिओला मिळत नाही. काही ठिकाणी लोक कन्सिस्टन्सीने काम नाही करत आहे. तरी पण मी माझं जे वचन दिलेलं आहे तुम्हाला की मी हे कम्प्लीट करणार आहे तर करणारच आहे. पण तुम्ही पण त्याच वेळी कन्सिस्टन्सी दाखवली पाहिजे, नाहीतर माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंट सारखं तुम्ही पण असंच नका करू. ठीक आहे? ठीक आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, हो ठीक आहे. चला, झालं. जॉईन म्हणजे काय असतं? जसं नावामध्येच तुमचं काय जॉईन आहे. अ जॉईन इज यूज टू. मला एका जणाचा मेसेज आला काल की म्हणे तुमच्या क्लासमध्ये दोघं तिघ जण तर बसलेले राहता म्हणे व्हिडिओमध्ये, आम्हाला पण ऑफलाईन जॉईन करायचं आहे म्हणे. मी मला त्यांना कुठं सांगू मी, बरोबर आहे की नाही? इथं तुम्ही दोघी राहता ना इथं बसलेले, तर त्यांना ते म्हणता की आम्हाला पण जॉईन करा. इथे दिसतं डायरेक्ट स्पेशल, इथं बघा, इथं बघा, इथं तुम्ही दोघे जण दिसताय. ठीक आहे? ठीक आहे. जॉईन इज यूज टू कंबाईन. जॉईन इज यूज टू कंबाईन डेटा फ्रॉम टू और आज लिहायचं नाही वाटतं तुम्हाला. मोर टेबल्स बेस ऑन अ कॉमन कॉलम. बेस ऑन अ कॉमन कॉलम. जॉईन इज यूज टू, मुलांना सगळं शिकून जातं मग कळत नाही बघा जॉईनचं मिनिंग काय. जॉईन इज यूज टू कंबाईन डेटा. काय करायचं? डेटा कंबाईन करायचं फ्रॉम टू और मोर टेबल्स, दोन किंवा दोनपेक्षा जास्त टेबल्स. बेस ऑन कशाच्या बेसिसवर? कॉलमच्या बेसिसवर. रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला, आलं ना? तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही बघा आधी रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये. त्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा तुम्हाला काय करायचं. सपोज वी हॅव अ टू टेबल्स. तुमच्याकडे दोन टेबल्स आहे. एक तुमचा आहे स्टुडंट टेबल. स्टुडंट टेबल याच्यामध्ये काय आहे तुमचं? स्टुडंट ID. समजा मी तर जेव्हा शिकवतोय ना तेव्हा शिकवण्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. नेम आहे, नंतर काय? सिटी. स्टुडंट ID काय तुमचा? 1 राहुल, आणि ते काय पुण्याचा आहे तो. दुसरा प्रिया, ते कुठलं आहे? नाशिकचं आहे. प्रियावरून आठवलं मला, एक आहे ना आमचा प्रोजेक्ट होता, आणि त्या प्रोजेक्टमध्ये ना मी नॉर्मल असे नावं घेतले होते. तर आपल्या काय सवय आहे त्यांना. मी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करत होतो आणि मला थोडं स्टँडअप कॉमेडी बघून थोडंसं लागलं होतं मला काहीतरी सवय. तर एवढ्याच 400-500 पोरांसमोर मी म्हणतो कोणी प्रिया शर्मा आहे का म्हणलो. इथं आमच्या अकाउंटंटचं नाव आहे म्हणलं तिथं, प्रिया शर्मा म्हणून. ते सगळे हसायला लागले पोरं. मध्ये मध्ये मी जोक पण मारायचो नाही का. म्हणजे त्यावेळी की मुलं बोर नको व्हायला बुवा याच्यासाठी. ठीक आहे. नंतर काय तुमचं थर्ड आहे अमित. आणि तुमचं काय? अमित म्हणजे काय? मुंबई. आणि नंतर काय तुमचं 4 नेहा. म्हणजे कोण? नागपूरची. ठीक आहे. ठीक आहे. तर असा एक टेबल आहे आपला. हा टेबल तुम्ही नीट बघा. ठीक आहे. तर असा एक टेबल आहे तुमच्याकडे. मी सगळे आडव्या रेषा मारत बसत. हा झाला तुमचा एक टेबल. ठीक आहे. तसंच तुमचं अजून एक दुसरा टेबल आहे, कोर्स टेबल नावाचा. कोणता? कोर्स टेबल. कलर बदलू घ्यायचा. ठीक आहे, याचा कलर बदलतो मी. इथं काय देतो तुमचा? कोर्स ID. नंतर काय तुमचं? एक स्टुडंट ID. आणि नंतर काय तुमचं? एक कोर्स नेम. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्टुडंट ID काय तुमची? 101 आहे. त्याचा रोल नंबर काय? 1 आहे. आणि त्याने जावाचा कोर्स घेतलाय. 102 त्याने काय केलंय? पायथॉनचा कोर्स घेतलाय. नंतर काय तुमचं? 1 परत त्यांनी काय केलंय? त्याचा रोल नंबर 1 आहे, आणि त्यांनी काय पोस्टग्रे SQLचा कोर्स तिथे घेतलाय. 1045 रिॲक्ट. काल मला एक जणाचा मेसेज आला आणि तो काय म्हणतो, सर तुम्ही MySQL घ्या. सॉरी, काय म्हणे, सर तुम्ही SQL घ्यायची सोडून पोस्टग्रे SQL कार शिकवताय म्हणे. तर मी म्हणलो आता आता काय बोलू म्हणलं मी याच्यावर. ठीक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं होतं की पोस्टग्रे SQL वर्सेस SQL. आता SQL काय आहे आधी तुम्ही बघा, आणि पोस्टग्रे SQL काय आहे आधी बघा.
ठीक आहे. या दोन गोष्टींमधला फरक आधी तुम्ही ChatGPT विचारा, तेव्हा तुम्हाला गोष्ट कळेल. SQL साठी तर PostgreSQL यूज करतोय ना आपण. ठीक आहे. तर थोडं आता लक्ष देत चला, असं विचारू नका एकदमच नॉन टेक्निकल पर्सन सारखं. ठीक आहे. जरी तुम्हाला माहित नसेल ना तरी तुम्ही बऱ्याचशा टूल आहे त्याला विचारा, तिथे ऍप्स करा की PostgreSQL काय यूज करता, MySQL काय यूज करता, ही काय आहे नेमकी PostgreSQL MySQL, हे काय वेगळं आहे का दोघांमध्ये डिफरन्स आहे, बरोबर आहे का नाही सिमरन? ठीक आहे. तर हा एक टेबल झाला तुमचा कोर्स टेबल आणि काय स्टुडंट टेबल. राहुल हॅज अ 2 कोर्सेस. राहुलने कोणते घेतले? 2 कोर्सेस घेतले. कोणते? एक घेतलाय त्याचा जावाचा कोर्स, इथं बघा जावाचा कोर्स घेतलाय आणि PostgreSQLचा घेतला. नंतर नेहा हॅज अ नो कोर्स. नेहाने कोर्सेस घेतला नाही. आणि अजून कोण आहे? स्टुडंट ID 5 इज ओनली इन अ कोर्स टेबल. काय स्टुडंट ID फक्त कशामध्ये आहे? तुमच्या कोर्स टेबल मध्येच आहे. जॉईन याच्यावर आहे का स्टुडंट, याच्यामध्ये स्टुडंट टेबल मध्ये आहे का? नाही. काही गोष्टी आपण इथे नोटीस केल्या. त्या नोटीस केल्यानंतर काय आता आपल्याला काय करायचं की असे 2 टेबल आहे आणि या 2 टेबलला आपल्याला काहीतरी कोणतरी बेसिस आपल्याला काय करायचंय? जॉईन आपल्याला इथं करायचंय. ठीक आहे. तर काय करते तू? ठीक आहे, म्हणजे तूच होते बहुतेक ते अशीच करणं. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? ज्या गोष्टी आपण इथं बघणार आहे की 5 जॉईन कोणते, ही जॉईन करणार आहे आपण काहीतरी बेसिसवर. एक डेटा आपल्याला दिसलाय पण ऍक्च्युअल मध्ये जॉईन कन्सेप्ट काय आहे त्यासाठी तुम्हाला 5 टाईप त्याची शिकावं लागेल. प्रत्येक वेळी मी काय सांगितलं की 2 टेबलला जॉईन करणं, कशाच्या बेसिसवर? कॉलमच्या बेसिसवर. आता आपण बघत जाऊ की कोणते कोणते जॉईनचे प्रकार आहे आणि कसं कसं आपल्याला जॉईन करायचं ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. एक फोन घेतो मी फक्त. ठीक. हॅलो, हा बोला. एक माझं लेक्चर चालू आहे, थोड्या वेळाने करतात तुम्ही, नाही तर मी स्वतः करेल तुम्हाला. हो ठीक ठीक. तर टाइप्स ऑफ जॉईन, तर कोणते कोणते जॉईन असतात? जवळपास 5 ते 6 जॉईन आहे, पण मेनली 5 टाईपचे जॉईन असतात PostgreSQL मध्ये. त्यात सगळ्यात पहिला असतो तुमचा लेफ्ट जॉईन. काय असतो? लेफ्ट जॉईन. दुसरा असतो तुमचा इनर जॉईन. काय असतो? इनर जॉईन. आणि अजून एक असतो तुमचं काय, थर्ड म्हणजे राईट जॉईन. आज आपल्याला इनर जॉईन संपवायचंय. ठीक आहे. एक एक करून आपण शिकणार आहे. मुलांसोबत खूप सारं कन्फ्युजन इथं होणार. नंतर आपलं असतं फुल आउटर जॉईन. काय असतं? फुल आउटर जॉईन. त्यानंतर काय असतं तुमचं? क्रॉस जॉईन. आणि अजून सेल्फ जॉईन वगैरे ते पण असतं. आपण जसं जसं पुढे पुढे डेप्थ वाढेल तसं तसं मी तुम्हाला सांगायचंय. आज आपलं टार्गेट हे इनर जॉईन. ते 5 टाईप आहे आपले जॉईनचे. सगळ्यात पहिलं बघू इनर. इनर जॉईन काय असतं? रिटर्न ओनली मॅचिंग रेकॉर्ड फ्रॉम बोथ द टेबल्स. म्हणजे काय इनर जॉईन काय असतं इथं लक्ष द्या. ठीक आहे. एक एक जॉईन आपण इथं शिकू. ठीक आहे. क्रॉस जॉईन आहे. ठीक आहे. तर इथे लक्ष द्या काय करायचं आपल्याला. इनर जॉईनच आज आपल्याला शिकायचे प्रॉपर वेने. ठीक आहे. थोडीशी व्हिडिओची लेंथ कमी करतो मी. ठीक आहे. म्हणजे कंटेंट, काही लेक्चर तुमचे मोठे राहतील, काही लेक्चर छोटे राहतील. पण आज आमचे ऑफलाईनचे स्टुडंट पण लेट आले, त्याच्यामुळं आपण एकच टॉपिक इथे डिस्कस करणार. ठीक आहे. इथं बघा इनर जॉईन म्हणजे काय? रिटर्न्स ओनली मॅचिंग. काय? रिटर्न्स ओनली मॅचिंग रेकॉर्ड. काय? मॅचिंग रेकॉर्ड्स फ्रॉम बोथ टेबल्स. 2 टेबल्स मधला मॅचिंग रेकॉर्ड फाइंड करा. म्हणजे जसं की तुमचा हा टेबल A आणि दुसरा टेबल काय तुमचा B आहे. जसं की तुमच्या इथे काहीतरी 1 2 3 4 5 आणि तसंच तुमच्या याच्यात काय दुसऱ्या याच्यात A B C D आणि 4 आणि 5. म्हणजे एक टेबल आहे, त्याच्यामध्ये काय डेटा आहे तुमचा सेट सारखंच तुम्ही समजून चाला. त्याच्यामध्ये काय तुमचा A हा तुमचा X टेबल घ्या तुम्ही. X काय काय X आणि हा काय तुमचा Y. तर X मध्ये काय तुमचं A B C D आणि 4 आणि 5 आणि दुसरा काय तुमचा Y मध्ये 1 3 4 5. ठीक आहे. हे सेट्स पण आपल्या इथं असतं. तर इथं बघा काय आहे तुमचं हे 4 आणि 5 या दोघांमध्ये काय तुमचे कॉमन आहे. तर हे कॉमन म्हणजे तसंच तुम्हाला काय करायचे इनर जॉईन म्हणजे काय कॉमन रेकॉर्ड आपल्याला टेबलमध्ये फाइंड करायचं. काय फ्रॉम रेकॉर्ड फ्रॉम दी टेबल्स. ठीक आहे. तर आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा सिंटॅक्स तुम्ही बघा इनर जॉईनचा इथे लिहून थांबा. थोडंसं सेट ऑपरेशन मी शिकवलं नाही, आपण इनर जॉईन करतोय.
सेट ऑपरेशन मग पुढे सांगाल तुम्हाला, पण त्याचं मिनिंग असंच आहे इनर जॉईनचं. दोघांमध्ये जे कॉमन आहे ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे, इथे बघा काय आहे आता इनर जॉईन मध्ये. सगळ्यात पहिले तुमचं सिलेक्ट सिंटॅक्स बघा का, सिलेक्ट कॉलम्स फ्रॉम टेबल 1. सिलेक्ट कॉलम्स फ्रॉम टेबल 1, त्या टेबल 1चं नाव लिहायचं. आणि इथं काय केलं मी, इनर जॉईन असं लिहायचं डायरेक्ट. काय, इनर जॉईन. आणि इथं काय लिहिलं मी, टेबल 2 ऑन टेबल 1 जो तुमचा कॉलम असेल टेबल 1 मधला तो, आणि इज इक्वल टू टेबल 2 कॉलम. काय तुमचं, टेबल 2 कॉलम. आणि इथे डॉट ऑपरेटर असतो याच्यामध्ये, टेबल 1चा कॉलम आणि डॉट टेबल 2चा कॉलम. कशा बेसिसवर तुम्हाला जॉईन करायचे, म्हणजे त्या दोघांमधला जे कॉमन असतील ना ते तुम्हाला मिळतील इथं. ठीक आहे, अशा वेळी आपल्याला काय करायचं, इथं काम करायचंय. ही झाली तुमचं सिंटॅक्स. जरा सिंटॅक्स कळायला तर कुठे पण क्वेरी लावू शकतो. ठीक आहे, तर आता बेसिक तुमचा इनर जॉईनचा सिंटॅक्स. तर काय करायचंय आपल्याला इथं बघा, जसं की आता मी काय केलंय, सिलेक्ट स्टुडंट आयडी. काय केलंय मी, सिलेक्ट स्टुडंट आयडी, सिलेक्ट यस डॉट स्टुडंट आयडी. ठीक आहे, तसंच तुमचं काय केलंय, यस डॉट नेम आणि सी डॉट कोर्स नेम. काय, कोर्स नेम फ्रॉम, याच्यानंतर काय लिहिलं मी, फ्रॉम स्टुडंट यस इनर जॉईन. काय, इनर जॉईन कोर्स सी ऑन यस डॉट स्टुडंट आयडी इज इक्वल टू सी डॉट स्टुडंट आयडी. याचं मिनिंग काय तुम्हाला समजेल आता, की आपण काय काय सिलेक्ट केलं याच्यामधून. इथं नीट बघा, जॉईन मध्ये खूप लोकांना प्रॉब्लेम येतो कारण त्यावेळी ते शिकवलं जात नाही. इथं बघा, यस डॉट स्टुडंट आयडी म्हणजे की एक स्टुडंट आयडी तुम्ही घेतलाय, सेम तुम्ही काय घेतलंय, तर नेम घेतले. आणि इथे काय घेतलं तुम्ही, सी म्हणजे की कोर्स तुम्ही बनवलंय. तर इथं काय केलंय, स्टुडंट यस आणि जॉईन करायचं तुम्हाला कशाच्या बेसिसवर, एक कोर्स सी. जसं की स्टुडंटचा यस रेफरन्स बनवलाय तुम्ही आणि कोर्सचा काय करायला, कोर्स टेबलचा सी रेफरन्स बनवलाय. आणि तुम्ही जॉईन कशाच्या बेसिसवर करताय, जी तुमची स्टुडंटची आयडी इथे आहे. ठीक आहे, कॉमन तोच रेकॉर्ड आहे ना, जो स्टुडंटचा आयडी इथे आहे त्याचाच कोर्समध्ये स्टुडंट आयडी जे प्रेझेंट असतील तो रेकॉर्ड आपला कॉमन आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही जर बघायला गेले वरच्या टेबलमध्ये इथं बघा, या दोन्ही टेबलमध्ये 1 2 3 4. ठीक आहे, आपल्या दोन्ही टेबलमध्ये कॉमन बघायचे, सी टेबल मधलं स्टुडंट आयडी आणि याची स्टुडंट आयडी. 1नी काय घेतलंय, 1चं नाव काय तुमचं, राहुल आहे आणि त्यांनी काय घेतलंय, 1नी जावा घेतलेलं आहे. 2चं नाव काय तुमचं, प्रियानी काय घेतलंय, पायथॉन तुमचं घेतलंय. 3चं नाव काय आहे तुमचं, दिसतच आहे तुमचा, 4 दिसतोय घ्यायच्यात नाही. मग दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 1 आणि 2. मग तेच तुम्हाला काय करायचे, इथं आणायचे. रिझल्ट बघा काय मिळेल तुम्हाला, राहुल 1 आणि 1. मग ते सॉर्ट होतील तुमचे या ऑर्डरमध्ये. जी ऑर्डर असेल असेंडिंग डिसेंडिंग ती स्टुडंटचा आयडी इथे येईल तुम्हाला. इथं बघा, स्टुडंटचा आयडी इथं असेल, तुमचा नेम, तुमचा इथं असेल कोर्सचा नेम. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा असेल, बस एवढ्या 3 गोष्टी घेतल्या ना आपण. इथे लक्ष द्या तुम्ही फक्त, देखी ही 3 गोष्टी तुमच्या इथे. कोण कोण कॉमन बघितलं होतं आपण, सगळ्यात पहिले स्टुडंट आयडी कोण बघितलं होतं, 1 मी इथं बघितलं होतं. ठीक आहे, नेम काय होतं त्याचं, आणि त्यांनी कोर्स कोणता घेतला होता. नंतर परत रोल नंबर 1नीच काय घेतलं होतं, राहुल काय घेतलं होतं, पोस्ट ग्रे SQL. ठीक आहे, त्यानंतर तुमचं काय स्टुडंट आयडी तुमचा 2, त्याने काय घेतलं होतं, प्रियाने कोणता कोर्स घेतला होता, पायथॉनचा कोर्स. तर पायथॉन जे आपले मॅच सेट झालेले, आम्ही वगैरे ते झाले का मॅच, नाही. रिॲक्ट कोर्स झाला का तुमचा मॅच, नाही. म्हणजे कॉमन आहे दोघांमध्ये तेच तुम्हाला इथं काय दिसले. आणि कॉमनली त्यांनी पण बघा, क्वेरी बघा आणि त्याचं आउटपुट बघा आधी. ठीक आहे, डायरेक्ट मी इथं रन केलं ना तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे, इथं बघा काय केलं मी, यस स्टुडंट आयडी, जो स्टुडंट आयडी होता दुसरा तुमच्या यस स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये, तो तिथून तुम्ही काय घेतलं, त्याचं नाव पण पाहिजे मला आणि अजून कोर्सचं नाव पण पाहिजे. 3 फील्ड पाहिजे होतं, तिथं तुम्ही मेन्शन केलं.
डायरेक्ट टेबल केलं असतं तर काय केलं असतं, सगळे येऊन गेले असतात. याच्यापेक्षा काय करा तुम्ही, सिंटॅक्स बघा काय सांगत होतो आपल्याला, कॉलम्स फ्रॉम टेबल 1. आपल्याला जे कॉलम पाहिजे होते टेबल 1 मधून ते कॉलम इथे सिलेक्ट केले. इनर जॉईन कशासोबत करायचं, टेबल 2 सोबत. मग टेबल 2 चं नाव लिहिलं ऑन. कशाच्या बेसिसवर करायचं तुम्हाला, की याची जी स्टुडंट आयडी होती, इथं बघा इथं काय कोर्स, त्याचा बनवला रेफरन्स मी सी ऑन काय यस म्हणलं, इथली जी स्टुडंट आयडी आहे ती सी डॉट स्टुडंट आयडी सोबत, म्हणजे कोर्सचा जो तुम्ही बनवलंय कोर्स इनर जॉईन सी म्हणून, तर सी स्टुडंट आयडी तुम्ही इथे यूज करू शकता. समजलं ना. आणि दोघांमध्ये जो कॉमन होता तो तुम्हाला काय केलं इथे. तर हा असतो तुमचा काय इनर जॉईन. काय असतो इनर जॉईन. याला आता इम्प्लिमेंट करून बघू आपण. ओके. ते अजून पण तसंच अपलोड ठीक आहे. तर आपण एक नवीन डेटाबेस बनवू आधी, सगळ्यात इम्पॉर्टंट. त्या डेटाबेसचं नाव काय देतो माहिती का मी, क्रिएट टेबल. क्रिएट टेबल. कोणत्या नावाचं टेबल बनवायचं आपल्याला, इथे टेबल बनवायचं आपल्याला. जसं की कोणतं होतं आपलं, स्टुडंट टेबल होतं ना, स्टुडंटचा टेबल. त्याच्यामध्ये काय काय होतं मला एकदा सांगत चला, काय काय फील्ड होतं आपल्या. पहिले स्टुडंट आयडी असेल माझ्या होते, आयडी INT इंट. त्यानंतर काय आहे तुमचं, स्टुडंट नेम varchar 90 टाकलं. स्टुडंटची काय, स्टुडंट सिटी. ठीक आहे. तर अशा वेळेने आपण इथं हा टेबल पहिला डिझाईन केलाय. ठीक आहे. अशा वेळेने आपला हा टेबल इथं डिझाईन झाला. आता तुम्हाला कोणी विचारलं की ऍक्च्युअल मध्ये ही क्वेरी आपण रन जर केली, ठीक आहे, याला मी रन केलं तर हा तुमचा टेबल बनला.
आता याच्यात काय करायचं, इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, काय इन्सर्ट इंटू काय स्टुडंट ना, स्टुडंट व्हॅल्यूज, आणि काय द्यायचे व्हॅल्यूज मध्ये, सगळ्यात पहिलं तुमचं ID1, नाव काय दिलं मी, जसं की ओम, परत आपलं विसरून गेलो आपण, सिंगल कोट्स ओम, आणि सिटी परत मी इथे दिली काय, नाशिक. ठीक आहे. त्यानंतर काय केलं मी, अजून डेटा याच्यात टाकलाय, सेम टू सेम इथं कॉपी केलाय मी, आणि नंतर पेस्ट टाकला. सेकंड नंबरला काय, सेकंड नंबरला मी टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, पुणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपलं, अजून 3 नंबरला टाकलं मी, 3 नंबरला टाकलं मी. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर काय, पुणे. ठीक आहे. इथं मी एवढा डेटा इथे इन्सर्ट केलं, बाद झाला. आता बाकीचे लोक काही कामाचे नाही आपण. ठीक आहे. इथं मी इन्सर्ट केलंय. ठीक आहे. हा, आता इथे काय केलं, इन्सर्ट केलं. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1, कॉपी. ठीक आहे. इथे मी रन केलं, आणि रन केल्यानंतर बघा आपला सगळ्यांचा डेटा इथं आलेला. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, डेटा हा इन्सर्ट करू शकता. सेम तुम्हाला अजून एक टेबल बनवायचा आहे. कोणता टेबल आहे तुमचा, क्रिएट टेबल, नाव काय त्याचं, कोर्स नाव आहे, कोर्स नाव आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं मी बनवलं कोर्स. नंतर काय आपलं की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पहिलं काय घेतलं होतं आपण, कोर्स आयडी ना, कोर्स आयडी INT इंट. नंतर काय आपलं स्टुडंट ID, त्यांचं काय INT इंट. त्यानंतर काय आपलं कोर्सचं नेम, आणि हा काय तुमचा वेअर केअर. याच्यात काय टाकलं मी, 90 टाकलं. त्याच्या अशा प्रकारे तुमचं काय इथे एक टेबल क्रिएट झाला. मी याला रन केलं, तुमचा दुसरा टेबल पण इथे बनवला गेला. ठीक आहे. आता मेन काय याच्यामध्ये डेटा टाकणं, वरच नाही, नवीनच बनवू आपण. इन्सर्ट इंटू कोर्स, कोर्स काय तुमचं व्हॅल्यूज, आणि त्यानंतर काय तुमचं इथं मी बनवलं 101, आणि कोणी घेतलाय कोर्स, समजा ओमनी घेतलाय. कोणता, त्यांनी घेतला समजा जावाचा कोर्स. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे, 102, आणि कोणी घेतलाय समजा 5 नंबरला कोणी नाहीच आहेत आपल्या टेबलमध्ये, मग त्यांनी कोणता कोर्स घेतला, रिॲक्टचा कोर्स घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे 103, आणि त्यांना कोणता कोर्स घेतलाय आपला, जसं की मी किती कोणता कोर्स घेतलाय, पायथॉनचा घेतलाय. इथं काय केलंय, पायथॉन. ठीक आहे. तर अशा वेळेने मी इथं हा कोर्स मी इथं दिलेला. ठीक आहे. या वेळेने मी इथं डेटा काय केला, इन्सर्ट केला. ठीक आहे. हॅलो, काय रे लेक्चर, काय नाही नाही, हा मी केली तयार, जाऊ दे, सांगितलं. हो हो, ठीक आहे. माझं लेक्चर चालू आहे नंतर का. हा ठीक आहे. ठीक आहे. झालं का. तर हे आपले कोर्स आयडी झाले, स्टुडंट आयडी झाले, आणि काय कोर्स नेम झालं. तर अशा वेळेने आपण काय केलं, इथं बनवलं. आता आपल्याला जॉईन करायचंय. सांगा मला इनर जॉईनची क्वेरी सांगा, काय काय केलं होतं आपण. सगळ्यात पहिले काय टेबल बनवून आपण त्या फील्ड सिलेक्ट करतो. बरोबर आहे. इथं मला काय करायचंय, इनर जॉईनची एक क्वेरी लिहायची, इनर जॉईन. ठीक आहे. काय असतं इनर जॉईन, दोघांमधला कॉमन आपल्याला पाहिजे. इथे कॉमन कोण आहे रे, 2 आणि 1, बरोबर ना. एक 2 आणि 1 दोघांचे, म्हणजे कोण, 2 ला कोण आहे, 1 ला ओम आहे, आणि 2 ला कोण आहे, पायथॉन, म्हणजे मी. बरोबर जयेश. आता आपल्याला इथे काय करायचंय, ईशा आहे का, हा ठीक आहे चालेल. आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, सिलेक्ट क्वेरी सांगा मला. चला तुमची एकदा रिव्हिजन होऊन जाईल, ते जाऊ द्या, तुम्ही क्वेरी सांगा आधी. सिलेक्ट, हा नेक्स्ट एस डॉट स्टुडंट, आपलं जे नाव आहे तेच घ्यायचं आपल्याला, स्टुडंट ID, बरोबर आहे, तेच नाव. कोमा काय, एस डॉट नेम, नेम लिहिलंय का मी,
स्टुडंट नेम लिहिलं होतं, नुसतं हे नेम नव्हतं लिहिलं. काय नेमच होता स्टुडंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आपलं, अजून कोणता सिलेक्ट करायचा आपल्याला, कोर्स ना. मग तो सी डॉट कोर्स करू ना, बरोबर. सी डॉट कोर्स नेम. ठीक आहे. नंतर काय आपल्या खाली फ्रॉम टेबलचं नाव आहे, बरोबर. फ्रॉम स्टुडंट. नेक्स्ट काय केलं होतं आपण, इनर जॉईन. जर चुकलं तुमचं मी म्हणून पाहून तुम्ही सांगत नाही. इनर, हा, इनर जॉईन. कोर्सच्या टेबलचं पहिलं लेटर स्मॉल आहे, कोर्स सी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, हा ऑन. नेक्स्ट एस डॉट स्मॉल एस आहे, एस डॉट स्टुडंट आय डी आणि काय आहे, इज इक्वल टू सी मधला स्टुडंट आय डी. सेमच आहे. ठीक आहे. आता याच्यात जर काय झालं मलाच बघावं लागेल. इथे काय झालंय, एस डॉट स्टुडंट आय डी डज नॉट एक्झिस्ट कॉलम STDUNT. याच्यात चुकी तुमची नाही, याच्यात चुकी माझी. ठीक आहे. आनंद नाही होते का तुम्हाला. इथं पण काय तुमचं स्टुडंट आय डी आणि इथं पण काय झालं का. आता परत रन करू. येस, दोघांमधला जो डेटा कॉमन आहे तो दोन्ही डेटा तुम्हाला इथे मिळालेला आहे. 5 मिळाला का तुम्हाला, जो एक्स्ट्रा टाकला होता नाही, दोन्ही मध्ये जो कॉमन आहे तोच तुम्हाला मिळाला. तर हा असतो जॉईन. आता तुम्ही जॉईनवर खूप कामं करू शकता. तुम्ही म्हणशील कुठं गरज पडते इथं, बरोबर आहे की नाही. भरपूर ठिकाणी काही अशा गोष्टी असतात, अनालिसिस करायचं असतं डेटाचं, तेव्हा तुम्हाला अशा क्वेरीची गरज पडते. की दोघांमध्ये पण कॉमन आहे, तिथं आपल्याला करायचं असेल तिथं आपल्याला याची गरज पडते. ठीक आहे. तर याच्या बेसिसवर तुम्हाला काही प्रोजेक्ट्स जर बनवता आला तर खूप चांगली गोष्ट आहे. प्रोजेक्ट म्हणजे जास्त काही असं डिझाईन नाही करायचे, सेम सगळे कंस्टेंट वेस्टेड ऍड करायचे. त्यानंतर आतापर्यंत जेवढ्या क्वेरी शिकल्या त्या आपण अप्लाय करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला इनर जॉईन आपल्याला इथं अप्लाय करा. ठीक आहे, समजलं. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं, शॉर्ट आणि स्वीट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण लेफ्ट जॉईन बघू, राईट जॉईन बघू, असे 2-2 घेऊ आणि अजून एक जॉईन लेक्चर घेऊ. ठीक आहे. प्रॅक्टिस पेक्षा याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे की जसं की कॉन्सेप्ट क्लिअरिटी याच्यात जास्त रिक्वायरमेंट आहे आणि सिंटेक्स हा थोडा कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये. जसं की एस डॉट स्टुडंट आय डी, एस डॉट स्टुडंट नेम, नंतर काय सी डॉट कोर्स नेम. पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला ज्या टेबलमधून जे पण तुम्हाला नावं घ्यायचे ते आधी तिथे रेफर करा विथ द रेफरन्स व्हेरिएबल, जे तुमचं ते नाव दिलेलं असेल ते. नंतर काय फ्रॉम, पहिला काय तुमचं टेबल 1 आणि त्याचा रेफरन्स. इनर जॉईन दुसरा टेबल त्याचा रेफरन्स. ऑन कशाच्या बेसिसवर करायचं आहे की स्टुडंट आयडीच्या बेसिसवर आणि या कोर्सच्या टेबलमध्ये जो स्टुडंट आयडी त्याच्या बेसिसवर आम्हाला जॉईन करायचं. तर अशा वेळी ते अनालिसिस करायचं आणि ती क्वेरी तुम्हाला रन करायची असते. ठीक आहे. इनर जॉईन समजलंय तुम्हाला. आता कॉन्सेप्टच्या लेवलला, सर्फेस लेवलला यायचे, नंतर आपण जॉईनच्या बेसिसवर एक प्रोजेक्ट बनवू. ठीक आहे, मला लक्षात द्या शेवटी. ठीक आहे, सगळे जॉईन झाले का मग आपण एक प्रोजेक्ट बनवू. ठीक आहे, बाय बाय.